थोडंसं थांबवते मात्र एक म्हणते शिंदेच्या 2 खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 2 खासदारांना दीड वर्ष विभागून मंत्रिपद देणार असल्याचंही सूत्रांकडून कळतंय। संजय जाधव आणि ओमराजेंना केंद्रात मंत्रिपदाची शक्यता वर्तवली जाते। 6 फुटलेले खासदार ठाकरेंचे आणि शिंदेच्या पक्षामध्ये प्रवेश करत असताना 2 खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता। अधिक माहितीसाठी जाऊयात निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी यांच्याकडे। निवृत्ती, काय माहिती? नक्कीच आपण पाहतोय की शिंदेच्या शिवसेनेमध्ये सामील होणाऱ्या 6 खासदारांपैकी 2 खासदारांना मंत्रिपद दिले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र हे मंत्रिपद देत असताना ही मंत्रिपद जी आहे ती विभागून दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। केंद्र सरकारमध्ये अजून 3 वर्ष शिल्लक आहेत। त्यामधले 1.5 वर्ष पहिलं जे 1.5 वर्ष आहे ते परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांना हे पहिलं 1.5 वर्षाचं खासदार मंत्रिपद दिलं जाणार आहे। तर नंतरचे जे 1.5 वर्ष आहेत ते खासदार ओमराजे निंबाळकर जे धाराशिवचे खासदार आहेत तर ठाकरेंचे निष्ठावंत खासदार म्हणून गणलं जात होतं। मात्र त्यांनी काल पक्षप्रवेश केला आणि अखेर त्यांना मंत्रिपद जे आहे ते पुढचे 1.5 वर्ष मंत्रिपद जे आहे ते त्यांना देण्यात येणार आहे। परंतु सुरुवातीचं 1.5 वर्ष जे आहे ते खासदार संजय जाधव यांना हे 1.5 वर्षाचं पहिलं मंत्रिपद देण्यात येणार आहे। त्याच्यामुळे आपण पाहतोय की जी आश्वासनं आता इतर खासदारांना जी आश्वासनं दिली आहेत त्यांची पूर्तता होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आता आपण पाहतोय की या खासदारांना आश्वासनं जी मंत्रिपदाची दिली होती त्याची पूर्तता होत असताना पाहायला मिळते। मात्र आता सर्व खासदार जे आहेत ते नंदनवन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नंदनवन इथं दाखल झाल्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये हे खासदार वाय.बी. चव्हाण या ठिकाणी पोहोचतील आणि वाय.बी. चव्हाण इथं पोहोचल्यानंतर नक्कीच निवृत्ती या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल। इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा TV9 मराठी। TV9